पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हैदराबाद गॅझेट संदर्भातील जी.आर विरोधात मंगेश ससाणे हायकोर्टात शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। अर्ज स्वीकारायचा की नाही या संदर्भात सोमवारी सुनावणी घेऊ, हायकोर्टाचं मत। 1994च्या 16% आरक्षणावर सुद्धा तातडीने सुनावणी होणं आवश्यक। भुजबळांकडून सरकार आणि फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, जरांगेंचा हल्लाबोल। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे का? दुसरा जी.आर काढण्याआधी पहिला जी.आर रद्द तरी करायचा, वडेट्टीवारांची टीका। मराठा आरक्षणाचा जी.आर कोर्टात टिकतो का हे पाहणं महत्त्वाचं। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही। कुणबी आणि मराठा एक नाही म्हणतात आणि सारथीमध्ये दोन्ही जाती एकच असल्याचं मानतात। प्रवीण गायकवाड यांची सरकारवर टीका। लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यातील फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या गेवराईमध्ये उद्या सभा। बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या फासलेल्या बॅनरला समर्थकांकडून दुग्धाभिषेक, तर हाके समर्थकांकडून बॅनरवर काळं फासण्याच्या घटनेचा निषेध। मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात। अल्टिमेट न देता मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर भुजबळांसोबत बैठक घेऊन समजूत काढण्यात येईल, चंद्रकांत पाटलांची माहिती। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडणार। आज ओबीसी नेत्यांच्या ऑनलाईन बैठकीत तारीख निश्चित होणार। भुजबळ ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची सुद्धा शक्यता। ओबीसींच्या कोर कमिटीच्या नेत्यांची नागपूरमध्ये शनिवारी महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन। वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ही बैठक होणार। ठाकरेंच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या 11 वाजता मातोश्रीवर बैठक। काल ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर या बैठकीला महत्त्व, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसोबत सुद्धा उद्या बैठक। दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।